डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। बोरामणी भागात पूर्वीसारखी परिस्थिती आता राहिली नाही। परिस्थिती खूप बदललेली आहे। यावेळी या भागात नक्की परिवर्तन आहे। भाजपचे सर्व उमेदवार निवडून येतील असा ठाम विश्वास आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केला। आता मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते या भागात तयार झाले असून विकास कामे देखील प्रचंड झालेली आहे। या भागातील जनतेने नेहमीच माझ्यावर प्रेम केले आहे। हा आशीर्वाद असाच कायम माझ्या पाठीशी राहावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोरामणी येथे बोरामणी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्री नेताजी गंगाधर खंडाळे, बोरामणी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ वर्षाताई सोमनाथ पाटील तसेच कासेगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार श्री विजय उमाकांत राठोड यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा उत्स्फूर्त वातावरणात पार पडली। यावेळी ते बोलत होते। या सभेसाठी बोरामणी आणि परिसरातील शेतकरी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सभेत उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे गावातील प्रश्नांची प्रत्यक्ष जाण असलेले, सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे आणि विकासाची ठोस दिशा ठरवून काम करणारे असल्याचे स्पष्ट केले। तसेच शेतकरी, कष्टकरी, महिला आणि युवकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना गावांपर्यंत पोहोचवण्याची क्षमता भाजपा उमेदवारांकडे आहे असा विश्वास व्यक्त केला। त्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास, रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा मजबूत करण्यासाठी येत्या 7 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले। यावेळी श्री महादेव पाटील, श्री सुनील कळके, श्री केदार विभूते, श्री महेश बिराजदार, सौ रोहिणीताई तडवळकर, सौ रंजिताताई चाकोते, सौ सुधाताई अळीमोरे, श्री सोमनाथ पटणे, श्री सिद्धराम हेले, ईर्षे अंबारे, श्री मधुकर चिवरे, श्री विश्रांत गायकवाड, श्री भारत कवडे, श्री राजू साळुंखे, श्री राजकुमार हलसगे, श्री संजय पाटील, श्री अशोक लांडे, श्री नामदेव शिंदे, श्री महेश पाटील, श्री सुधीर लांडे, श्री मारुती बिराजदार आदी मान्यवरांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम्ही सांगितलं खरं आहे, आज या भागातील जनता वर्षोवर्ष काँग्रेसच्या पाठीमागे आहे। उमाकांत राठोड साहेबांसारखे नेते खूप विषय मागणी धरून धरून सर्वस्वी झाले आणि त्यांच्या मागणीची दखल सुद्धा ह्या लोकांनी घेतली। आणि अशा वेळी एवढे वर्ष काँग्रेसचा जो एक बालेकिल्ला म्हणून होता, रोहिणीताई माझ्या दोन्ही विधानसभेमध्ये ह्या भागातून मला भरघोस लीड देण्याचे काम या बोरामणी भागातील जनतेने केले। आणि जेव्हा या भागातील जनतेने निवडून दिलं, ह्यांच्या उपकाराची परतफेड तर ह्या जन्मात करू शकत नाही, पण काही ना काही सेवा करून ते परतफेड करायचा मी प्रयत्न करतो। ज्याच्या वेळी मी विचारलं असता आमच्या गंडू पट्ट्याला त्यांची सभा झाली का, राज साळुंखे सर तुम्ही होता, तुम्हाला विचारलं त्याला म्हटलं अजून सभा नाही झाली। मंचावर खूप आमचे नेते नावं घेतलं, वेळाभावी नाव नाही घेतलं, दिलगिरी व्यक्त करतो। ते म्हणले अजून काँग्रेस म्हणतो काय, तोंडात काँग्रेस। शिवसेनेचे प्रचार सभा अजून व्हायची, काँग्रेस पण आहे म्हणतो नाही सर, जिल्हा परिषद आहे, पंचायत समितीला काय झालं रोहिणीताई आमच्या इथे कन्फ्युज झाल्या। तर पार्टीचे नेते आहेत, आमचे प्रमुख सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगावं लागेल। आमच्या अक्कलकोट विधानसभेचे विरोधकांचं राजकारण गणितच कळत नाही। ह्या पंचायत समिती म्हणजे एक जिल्हा परिषदमध्ये 2 पंचायत समिती असतात। बोरामणी पंचायत समितीमध्ये लढत काँग्रेस शिवसेनेची आणि काशेगाव पंचायत समितीमध्ये गेल्यावर काँग्रेस आणि शिवसेनेची युती। हे कन्फ्युज आहे, चुकून इकडची रिक्षा तिकडे फिरली यांची आणि तिकडची रिक्षा इकडे येऊन फिरली तर झाला काय करण्याचा। ही कन्फ्युज पार्टी आहे, गोंधळलेली पार्टी आहे, यांना कुठं धागा मिळालेला नाही। असे लोक ना विकासाचा मुद्दा काय नाही, काहीतरी करून सचिन कल्याण शेट्टीला कसं थांबवायचं। आता मागच्या टर्ममध्ये पहिल्यांदा प्रयत्न केले, आज 40,000 आलो, परत प्रयत्न केले 50,000 आलो। आता ह्या लोकांना काय कळेना, मग हे शेवटचा प्रयत्न म्हणून हे काय करायला लागले। आता अक्कलकोटला बघा, एका जिल्हा परिषद नाही काँग्रेस जेऊर जिल्ह्याच्या पक्षामध्ये काँग्रेसला जागा सोडली, तडवळ
राष्ट्रवादीला जागा सोडली, वाघातरीमध्ये त्या सगळ्यांसोबत निवडणूक लढवतात, एकमेकाच्या विरोधात लढवतात. आणि ह्या पक्षाचा ताळमेळ राहिला नाही, नेत्याचा ताळमेळ राहिला नाही, त्यांना कोणी विचारायला तयार नाही. त्यांच्या गावात, त्यांच्या गल्लीत सगळीकडे भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकायला लागलाय. विभूते साहेब, तुमचं म्हणणं खरं आहे, कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण आता कच्छपासून विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट. आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा.